या शासन काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य उरले का? राहुल गांधींच्या RSS विधानाने एक नवा सवाल उभा केला आहे। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। लोकशाहीमध्ये तुमचे विचार माझ्या विचारांपेक्षा हे वेगळे असू शकतात। तुमची विचारसरणी मला मान्यही नसू शकते, पण तरीही तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचा अधिकार असायलाच हवा। आणि म्हणूनच राहुल गांधींचं अलीकडचं एक विधान सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। RSSच्या विचारसरणीशी आपले मूलभूत मतभेद असतानाही ज्या दिवशी RSSची अभिव्यक्ती दडपण्याचा प्रयत्न केला जाईल त्या दिवशी मी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करेन अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली। पण या विधानाचा नक्की खरा अर्थ काय? हा RSSला राजकीय विरोध करणाऱ्या राहुल गांधींचा विरोधाभास आहे की लोकशाहीच्या मूलभूत तत्वावर केलेलं भाष्य? आणि त्यातून आणखी एक मोठा प्रश्न समोर येतो, या शासन काळात भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य खरंच सुरक्षित आहे का? राहुल गांधींच्या या भूमिकेचा केंद्रबिंदू RSS नाही, तर विरोधी मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। कारण लोकशाहीची खरी परीक्षा आपल्या समर्थकांना बोलू देण्यात होत नाही, तो आपल्या विरोधकांना बोलू देण्यात होतो। तुम्ही RSSच्या विचारांना विरोध करू शकता, त्यांच्या राजकारणावर टीका करू शकता, त्यांच्या विचारसरणीला प्रश्न सुद्धा विचारू शकता, पण त्याच वेळी त्यांना आपले विचार मांडण्याचा अधिकार नाकारला तर आपण ज्या लोकशाहीची भाषा करतो त्याच लोकशाहीचा पाया आपण कमकुवत करतो। राहुल गांधींच्या विधानाचा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। पण आता प्रश्न असा आहे की राहुल गांधींनी हा मुद्दा आत्ताच का उचलला? त्यामागे सध्याची राजकीय परिस्थिती अधिक महत्त्वाची ठरते। दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन, नीट UG संदर्भातील वाद, आंदोलनकर्त्यांवरील पोलीस कारवाई आणि सरकार विरोधकांमधील वाढता संघर्ष यामुळे असहमती व्यक्त करण्याच्या अधिकाराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला। राहुल गांधींचा आरोप आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणी मांडायच्या आहेत, त्यांना सरकारला प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यांना बोलण्याची पुरेशी संधी दिली जात नाही। सरकार मात्र संसदेत चर्चा करण्याची तयारी असल्याचं सांगते आणि कायदा सुव्यवस्थेच्या चौकटीत कारवाई झाल्याचं समर्थन करते। म्हणजेच दोन्ही बाजूंचे दावे हे वेगळे आहेत, पण लोकशाहीचा प्रश्न त्याहून मोठा। एखादा नागरिक रस्त्यावर उतरतो तेव्हा सरकार त्याचा आवाज आधी ऐकते की आधी त्याला नियंत्रित करते? आंदोलन म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, हे सरकारचं म्हणणं असू शकतं, पण आंदोलनामागे असलेला असंतोष समजून घेणं ही सत्तेची लोकशाहीतील जबाबदारी आहे। कारण शांत नागरिकाला फक्त आदेश ऐकणारा नागरिक बनवणं आणि प्रश्न विचारणारा नागरिक बनवणं यातच लोकशाही आणि प्रशासनातील फरक आहे। आता याच चर्चेला आपण आकडेवारीची जोड देऊया। रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स अर्थात RSFच्या 2026च्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक 180 देशांमध्ये 156व्या स्थानावर आहे। 2025 मध्ये भारत 191व्या क्रमांकावर होता, म्हणजे एका वर्षात भारत 6 स्थानांनी खाली गेला। RSFने भारतातील माध्यमांच्या मालकीचे केंद्रीकरण, राजकीय ध्रुवीकरण आणि पत्रकारांवरील दबावाबाबत चिंता व्यक्त केली आहे। फ्रीडम हाऊसच्या फ्रीडम इन द वर्ल्ड 2026च्या अहवालात भारताला 100 पैकी 62 गुण मिळाले असून भारताला पार्टली फ्री म्हणजेच अंशतः मुक्त अशी श्रेणी देण्यात आली आहे। या अहवालात नागरिक स्वातंत्र्य, पत्रकारिता, सरकारवर टीका करणारे नागरिक आणि निदर्शनं याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली। पण इथेच एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य करावी लागेल, या आंतरराष्ट्रीय अहवालांशी भारतातील प्रत्येक जण सहमत आहे असं नाही। सरकारचे समर्थक म्हणतात भारतामध्ये नियमित निवडणुका होतात, विरोधी पक्ष संसदेत आहेत, सरकारवर खुलेआम टीका होते आणि अनेक माध्यम सत्तेवर कठोर प्रश्न उपस्थित करतात। त्यामुळे भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य पूर्णपणे संपलं आहे असंही म्हणणं वस्तू। आता यामध्ये नेमकं सत्य काय? सत्य हे आहे की भारतात बोलण्याची जागा अजूनही आहे, पण त्या जागाची सुरक्षितता आणि किंमत याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले। आणि इथेच संविधान महत्त्वाचं ठरतं।
भारतीय संविधानातील कलम 19 नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देतं. मात्र हा अधिकार अमर्यादित नाही. सार्वजनिक सुव्यवस्था, राजकीय सुरक्षा, मानहानी आणि गुन्ह्यास प्रवृत्त करणं अशा काही कारणांवर कायदेशीर मर्यादा लागू होऊ शकतात. त्यामुळे सरकारला कायदा लागू करण्याचा अधिकार आहे. पण खरी लोकशाहीची परीक्षा इथेच होते. कायदा आणि दडपशाही यांच्यातील सीमा कुठे आणली जाते? कारण सरकारवर टीका करणं म्हणजे देशावर टीका करणं नाही. पंतप्रधान म्हणजे भारत नाही. सत्ताधारी पक्ष म्हणजे संविधान नाही. सरकारवर प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह नाही. आणि त्याचप्रमाणे विरोधकांवर प्रश्न विचारणं ही लोकशाही विरोधी. म्हणूनच राहुल गांधींच्या आरएसएस वरील विधानाचा दुसरा महत्त्वाचा पैलू समोर येतो. जर एखाद्या दिवशी सरकार आरएसएस ला गप्प करण्याचा प्रयत्न करत असेल आणि काँग्रेस त्या विरोधात उभी राहिली तर ते लोकशाहीचं समर्थन असेल. त्याचप्रमाणे एखाद्या दिवशी काँग्रेसचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला आणि आरएसएस त्याच्या विरोधात उभी राहिली तर तीच लोकशाहीची कसोटी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आपल्या आवडत्या लोकांसाठी नसतं, ते आपल्या न आवडणाऱ्या लोकांसाठीही असतं. आज आरएसएस चा मुद्दा आहे, उद्या काँग्रेसचा असू शकतो. आज विद्यार्थी आंदोलन करतायत, उद्या शेतकरी असू शकतात. आज एखादा पत्रकार सरकारवर टीका करतोय, उद्या एखादा नागरिक प्रशासनावर प्रश्न उपस्थित करेल. जर आपण प्रत्येक वेळी फक्त हा आपला आहे की विरोधक यावर त्याला बोलण्याचा अधिकार ठरवू लागलो तर लोकशाही पक्षांची राहणार नाही, ती राहील सत्तेच्या मालमत्तेची. आणि म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न राहुल गांधींना नाही, मोदी सरकारला नाही, अमित शहाना नाही, तो प्रश्न आपल्या सर्वांना आहे. आपल्याला आपल्या विरोधकाला बोलू द्यायचं आहे का? कारण लोकशाहीची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा तुमच्या विरोधातला माणूस माईक समोर उभा राहतो आणि तुम्हाला त्याचं एकही वाक्य आवडत नाही आणि तरी तुम्ही म्हणता त्यांना बोलू द्या. राहुल गांधींचं विधान राजकीय रणनीती आहे की खरोखरच लोकशाहीवरील विश्वास याचा निर्णय इतिहास करेल. पण त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा प्रश्न स्वतःलाही विचारा, या शासन काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपलं आहे का? धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.